आजचा हवामान अंदाज. वातावरणामध्ये मोठा बदल, पावसाचा जोर वाढणार आहे. महाराष्ट्रामधील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पुढील 48 तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस, मुसळधार पाऊस इथं होणार आहे. आता या जिल्ह्यांमध्ये यामध्ये रेड अलर्टसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेले आहे. आता जोरदार पावसाची जी काही शक्यता आहे यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे याचप्रमाणे सातारा, कोल्हापूर मध्यम ते जोरदार पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार यानंतर विदर्भातील काही जिल्हे तर यामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया तर या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आता वातावरणामध्ये मोठा बदल इथं झालेला आहे. मुख्य इशारा जे की इथं करण्यात आलेला आहे तर 48 ते 72 तासांमध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर आता काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट इथं जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे विजाडाच्या कडकडाटासह बरेच जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस. आता कोकण आणि गोवा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये मुंबई आणि उपनगरमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची जे काही कोसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागांमध्ये मान्सूनचा प्रभाव अधिक दिसेल. याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक यामध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यांमधील याचप्रमाणे मध्यम मुसळधार पावसाचे जे काही अंदाजित आहे. त्याचप्रमाणे कडकडाचा विजेचा कडकडा, त्याचप्रमाणे काही ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर ढगाळ वातावरण राहील. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची जे की शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना काही भागांमध्ये जसे की वर्धा असेल, नागपूर असेल गेल्या 24 तासांमध्ये पावसाची नोंद झालेली आहे. तर 2 ते 3 दिवसांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे. आता राज्यातील बरेच जिल्ह्यांमध्ये बरेच विभागांमधील अधिक पावसाचे प्रमाण कमी आहे. तर पाऊस सर्व शेतकरी बांधवांनी पेरणी करायची नाही आहे. सर्व शेतकरी बांधवांनी पावसाची वाट पहा. जास्त जेव्हा पाऊस होईल तेव्हाच पेरणी करायची आहे. येत्या 48 तासांमध्ये जे की सर्व जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. आता पिकाची काळजी घ्यायची. सोयाबीन, कापूस, तूर जर तुम्ही लागवड करत असाल तर अशा ठिकाणी जे की पावसाची कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी शक्यता आहे व काही जिल्ह्यांमध्ये जे की जास्ती प्रमाणामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. तर येत्या 72 ते 48 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस इथं होणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.